नमस्कार मित्रांनो, आजचा तुमचा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. थायरॉइड म्हणजे काय, थायरॉइड टेस्ट कशासाठी करतात, हे सर्व काही आपण यामध्ये आज पाहणार आहोत. थायरॉइडचे लक्षणं काय आहेत, थायरॉइडवरती उपाय काय आहे, हे सर्व काही आपण आज पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशी नवनवीन माहिती आमच्या चॅनलवरती मिळत जाईल. चला तर व्हिडिओला त्याचे आता आपण लक्षणे पाहूया. सर्वात प्रथम लक्षण जे आहे मित्रांनो, ते तुम्हाला कसं ओळखता येईल अशा भाषेत सांगतोय. तुम्ही जर डाएट प्लॅन करत असाल, तुम्ही डाएटवरती असाल, तुमचं वजन वाढलेलं असेल, तुम्हाला वजन कमी करायचं आहे, पण तुम्ही डाएट करून व्यायाम करून तुमचं वजन जर कमी होत नाही तर तुम्हाला थायरॉइड असण्याचे 99% शक्यता आहे. त्याचं दुसरं लक्षण, तुम्ही कितीही आहार घेतला तरी तुमचं वजन वाढत नाही आहे, तुमचं वजन कमीच होत आहे. हे पण त्याचं मित्रांनो दुसरं लक्षण आहे. त्याचं तिसरं लक्षण आहे केस गळणे, केसाची गळ होणे. हे पण त्याचं एक लक्षण आहे मित्रांनो. त्याचं चौथं लक्षण जे आहे ते आहे की तुमचा रेग्युलरपेक्षा चिडचिडपणा जास्त वाढणे, छोट्या छोट्या गोष्टीत तुमचा चिडचिडपणा वाढणे. हे पण त्याचं एक लक्षण आहे. जर तुमच्या रक्तामध्ये थायरॉक्सचे प्रमाण कमी झालं तर आपण त्याला हायपोथायरॉइड असे म्हणतो. आणि जर तुमच्या शरीरामध्ये थायरॉक्सीचं प्रमाण वाढतंय तर आपण त्याला हायपोथायरॉइडिझम म्हणतो. थायरॉइड म्हणजे अशी काही एवढी मोठी बिमारी नाही आहे मित्रांनो. लोक त्याला खूप घाबरतात की मला थायरॉइड झालं आहे म्हणजे आता मी खूप बिमार झालो. असं काही नाही मित्रांनो. थायरॉक्सी प्रत्येकाला असते, ह्युमन बॉडीमध्ये प्रत्येकाला थायरॉइड इथे असतं, प्रत्येकाला असतं. जसं की पाईल्स आहे, तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. जसं की पाईल्स आहे, पाईल्स प्रत्येकाला आहे, फक्त काहींचं ते उद्भवतं आणि काहींचं उद्भवत नाही. तसंच प्रकार आहे हा थायरॉक्सी. ब्लडमधलं थायरॉइडचं प्रमाण, थायरॉक्सीचं प्रमाण जर कमी झालं तर थायरॉइड होण्याचे चान्सेस जास्त असतात. असं काही नाही आहे की थायरॉइड झालं म्हणजे आयुष्य संपलं आहे किंवा आता मी कसं जगू, असं काही नाही मित्रांनो. तुम्ही नॉर्मल लाईफ जगू शकता. थायरॉइड झालं म्हणजे असं काही नाही आहे. जसं की डायबेटिक, बरेचसे लोक शुगर झाली म्हणजे अर्धे तिथं खचून जातात. खचून जायचं नाही आहे तुम्हाला. शुगर झाल्यासुद्धा काही होत नाही. शुगरविषयी एक व्हिडिओ बनवणार आहे, लवकरच तुम्हाला आमच्या चॅनलवरती मिळून जाईल. त्यामुळेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मराठीमध्ये नवीन नवीन माहिती मिळून जाईल. बरेचसे लोक असे असतात त्यांना माहिती मिळत नाही, डॉक्टर व्यवस्थित सांगत नाहीत. त्यामुळं पूर्ण मराठी भाषेमध्ये पूर्ण तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. थायरॉइड मोठी बिमारी नाही आहे. थायरॉइड एक कॉमन आहे. जसं की BP शुगर झाले आता, तसं तुमच्या आहारावर डिपेंड आहे ते. तुम्ही जर व्यवस्थित वर्कआउट करत असाल, व्यवस्थित आहार घेत असाल तर थायरॉइड तुम्हाला शक्यतो होणार नाही. पण तुमचा आहार डाएट फूड व्यवस्थित नसेल, जास्त हेवी तुम्ही खात असाल तर तुम्हाला बिमारी येणं साहजिक आहे. थायरॉइड झाल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, T3, T4, TSH नावाची एक टेस्ट असते, जे की आपण त्याला TFT म्हणतो. ती टेस्ट तुम्हाला करून घ्यायची आहे. ती टेस्ट कशी करायची, ती टेस्ट ब्लड सॅम्पल देता वेळेस तुम्ही फास्टिंग असणं गरजेचं आहे. म्हणजे की तुम्ही आमुषापोटीचं सॅम्पल द्यायचं आहे. संध्याकाळी तुम्ही जर नाईटला 8 वाजता जेवण करतायत तर सकाळी 8 ते 9 ह्या दरम्यान तुम्ही सॅम्पल देऊ शकता. जेणेकरून काय होईल, तुमचा रिपोर्ट जो आहे तो ॲक्युरेटमध्ये येईल, MBMमध्ये येईल, फास्टिंगमध्ये येईल. थायरॉइडचा रिपोर्ट तुमचा आल्यानंतर डॉक्टर संग कन्सल्टिंग करा. डॉक्टर तुम्हाला 1 महिन्याच्या टॅबलेट देतील आणि 1 महिन्यानंतर परत एकदा क्रॉस चेक करतील की ज्या टॅबलेट डॉक्टरांनी दिल्यात त्या टॅबलेट तुम्हाला सूट होत आहेत का, की आणखी त्यापेक्षा कमी पॉवरचे देतील, हे डॉक्टर कन्सल्टिंग करतील. परत एकदा तुम्हाला 1 महिन्यानी सॅम्पल द्यायचं आहे. ते पण सॅम्पल तुम्हाला आमुषापोटी द्यायचं आहे, जेणेकरून तुमचा रिपोर्ट रिडिंग जे आहे ते ॲक्युरेट येईल. डॉक्टर कन्सल्टिंग झाल्यानंतर
तुम्हाला एक 2 टिप्स देतो. तुम्हाला जर थायरॉइडची टॅबलेटची पॉवर कमी करायची असेल, जसं की तुम्हाला डॉक्टर सुरुवातीला 100 mg ची टॅबलेट देईल, त्यानंतर 50 किंवा 75, त्याची पॉवर जर तुम्हाला कमी करायची असेल तर काय करावं लागेल? सोपा उपाय मित्रांनो, तुम्हाला मॉर्निंग वॉक सुरू करावं लागेल. मॉर्निंग वॉक म्हणजे सूर्योदयाची आधीची वॉक, सूर्य उगायच्या आधीची वॉक, आपण तिला मॉर्निंग वॉक असे म्हणतो. याने काय होईल मित्रांनो, तुम्हाला सकाळी मॉर्निंगला फ्रेश हवा मिळेल आणि या फ्रेश हवेमुळे तुमच्या ग्रंथी ज्या आहेत, थायरॉक्सिक ग्रंथी, ह्या व्यवस्थित परत रिकव्हरी काम करायला येतील आणि जेणेकरून तुम्हाला टॅबलेटची पॉवर जी आहे ती कमी होऊन जाईल. आणि याचा दुसरा एक फायदा असा आहे मित्रांनो, की तुम्हाला जर डायबेटिक असेल किंवा तुम्हाला डायबेटीस होण्याची शक्यता असेल तर तेही तुम्ही त्यावरती मात करू शकता. मॉर्निंगच्या वॉकमुळं तुमचे थायरॉक्सिस बी कंट्रोलमध्ये येऊ शकते, तुम्हाला बीपीचा आजार असेल तोही कंट्रोल होऊ शकतो आणि डायबेटिकही कंट्रोल होऊ शकतो. मॉर्निंग वॉकचे एवढे फायदे आहेत मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, संपूर्ण माहिती व्यवस्थित समजली असेल आणि आणखी काही तुमची समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो, मी त्याविषयीही व्हिडिओ बनवेल. आणि आणखी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा